नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सर्वत्र व्हायरल होतीये। त्यामुळे 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या, 4 चाकी नावावर असणाऱ्या आणि एकाच घरातील 2 लाभार्थी महिलांपैकी एक महिला या योजनेतून अपात्र केली जाणार आहे या चर्चेनं जोर धरलाय। सोशल मीडियावरही याबद्दल तर्क लढवले जात आहेत। महायुती सरकारनं योजना सुरू केल्या त्यावेळी महिला आणि बालविकास खातं होतं आदिती तटकरे यांच्याकडे। आता नवीन सरकारमध्ये हे खातं कुणाकडे जातं ते पाहावं लागणार आहे। मग आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी खरंच केली जाईल का? तर आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती तुम्ही एकदा ऐकून घ्या। शेवटी कुठले निकष कशा पद्धतीने लावले जातील, कशा पद्धतीने बदलले जातील, कशा पद्धतीने कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही। अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात। आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं। म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत राहील। मी महिला व बालविकास खात्याची मंत्री असताना योजना राबवत असताना काटेकोर नियमांचं पालन करण्यात आलंय। अर्जाची प्राथमिक छाननी करूनच आधार सीडिंग करून लाभार्थी निवडले गेले। तसंच अर्जाची छाननी करण्यासाठी तक्रार यावी लागते। तशा तक्रारी आल्यात की नाहीत याची माहिती माझ्याकडे नाही। मी आता खात्याची मंत्री नाही, पण जर छाननी करण्याचा निर्णय झाला असेल तर तक्रारी आलेल्या असाव्यात आणि यावर निर्णयही विभागाचे अधिकारी घेतील असंही आदिती तटकरे यांनी सांगितलंय। 9 ऑक्टोबर रोजी महिलांना या योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळी लाभार्थी महिलांची संख्या 2,34,00,000 एवढी होती। परंतु अटी शर्ती लावून महिलांची संख्या कमी केली जाईल असा अंदाज, अशी शक्यता वर्तवली जाते। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय महायुतीकडून घेण्यात आला होता। महिला मतदारांना महायुतीकडे खेचता येईल असा त्यामागचा स्पष्ट आणि सरळ उद्देश होता। त्यामुळे तातडीने निर्णय मंजुरी आणि त्यासोबतच अंमलबजावणी केली गेली। एवढंच नव्हे तर ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आला। त्यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणीनं महायुतीला भरघोस मतं सुद्धा दिली। पण आता मात्र या योजनेला अटी शर्ती लावण्यात येतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवू आणि त्यासाठी लवकरच 2100 रुपये देण्याचा हप्ता देण्याचा निर्णय सुद्धा घेऊ असं म्हणत निकषात न बसणाऱ्या महिलांचे मात्र अर्ज छाननी करू, मात्र सरसकट योजना बंद करणार नाही असं म्हणत फडणवीसांनी अर्जाच्या छाननीचे संकेत दिले होते। फडणवीस नेमकं काय म्हणाले होते तेही तुम्ही पाहून घ्या। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। खरं म्हणजे या योजनेला सुरुवात करण्यात आली त्यावेळीच अटी शर्ती या योजनेसाठी घालण्यात आल्या होत्या। त्यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला पात्र होत्या।
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं अशी ही अट या योजनेसाठी घातली गेली होती. किमान वय 21 आणि कमाल 60 वर्षे होईपर्यंत लाभ मिळेल असाही एक निकष होता. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी आणि ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहनं कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावीत. कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा. त्यासोबतच लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर योजनेतून 1,500पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. अशा अटी शर्ती आणि निकष राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या होत्या. पण निवडणुकीच्या तोंडावर अटी शर्ती आणि निकष शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे 2,34,00,000 महिलांना या योजनेचा 9 ऑक्टोबरपर्यंत लाभ मिळालेला होता. आता मात्र या योजनेत अटी शर्ती अधिक कडक केले जातील की नाही याबद्दल मुख्यमंत्री असो वा अन्य महायुतीचे नेते स्पष्ट कोणी काही बोलत नाही. तसंच याबद्दलचा निर्णय घेतला गेलेला नाहीये इतकंच सांगितलं जातंय. परंतु या योजनेसाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद पाहता या योजनेच्या अटी शर्ती पुढील काळात कठोर करून अर्जाची छाननी केली जाईल आणि अटी शर्तीत बसणाऱ्या महिलांनाच लाभ दिला जाईल अशी शक्यता अधिक दिसते. कारण राज्याची आर्थिक स्थिती तोळामासच आहे. त्यामुळं सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आता 2100 रुपये महिलांना कधी मिळणार आणि कसे मिळणार असे प्रश्न जर का तुमच्या मनात असतील तर त्यावरही आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुर्तास इथेच थांबतोय. लाडकी बहीण योजनेबद्दल नियम आणि अटी शर्ती कडक केले जातील का? तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.